ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या। आंदोलकांना भडकवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्यात आल्याचंही परब यांचं म्हणणं आहे। गुणरत्न सदावर्तेंनी आंदोलकांची दिशाभूल केल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय आणि आंदोलकांना भडकवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही सांगितलंय। कायदा हातात घेतल्यास कारवाई होणार। आंदोलकांना ज्या पद्धतीने सातत्याने भडकवण्यात आलं त्यामुळे हे सगळं घडल्याचाही आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेला आहे। आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुरुवातीपासूनच सहानुभूतीची भूमिका घेतलेली आहे। गेले 5 महिने जरी संप चालू होता तरी देखील हा संप शांततेने चालू होता तरी देखील कधीही राज्य सरकारने आततायी भूमिका घेतली नाही। कर्मचाऱ्यांचे नेते भडकाऊ भाषणं करत असताना देखील राज्य शासनाने नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे। परंतु कधीही कोणी कायदा हातात घेतला की राज्य शासन हातावर हात धरून बसू शकत नाही। आम्ही कर्मचारी कर्मचारी आमचेच आहेत। कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आजही सहानुभूतीचंच धोरण आहे। आम्ही कोणावरही अन्याय करू इच्छित नाही। कर्मचाऱ्यांनी कामावरती रुजू व्हावं, आपली रोजीरोटी सांभाळावी, एसटी व्यवस्थित चालावी, ग्रामीण जनतेला जो त्रास होतोय त्या त्रासापासून ग्रामीण जनतेची मुक्तता व्हावी यासाठी आम्ही सर्व परीने प्रयत्न करत आहोत। परंतु कायदा हातात घेऊन जर अशा प्रकारे लोकांना कोण भडकवत असेल तर त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई नक्कीच राज्य शासन करेल। सर, कर्मचारी अद्याप आक्रमक आहेत। सीएसटीचा परिसर असेल किंवा आझाद मैदानाचा परिसर असेल त्या ठिकाणी देखील बाहेर काढल्यानंतर देखील सकाळपासून कर्मचारी अडलेल्या आणि आक्रमक भूमिकेतच पाहिलं। कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या पद्धतीने समजवलं जाते, त्यांची समजूत देखील काढली जाते। ज्यांना चुकीच्या मार्गावरती कारण ज्या कारणासाठी हा लढा उभारला गेला त्या कारणाचा निकाल उच्च न्यायालयात लागलेला आहे। उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। आता उच्च न्यायालयाचे आदेश पाळायचे का नेत्याचे आदेश पाळायचे हे कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे। आम्हाला असं वाटतं की उच्च न्यायालयाच्या आदेशाचं त्यांनी पालन केलं पाहिजे। कर्मचाऱ्यांना समजून घेणं, त्यांची समजूत काढणं किंवा त्यांच्या न्याय मागण्यांसाठी विचार करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। परंतु कोणाच्या भडकवण्यामुळे किंवा कर्मचारी जर कायदा हातात घेऊन उद्या जर राज्य शासनावरती दबाव टाकत असतील तर ते राज्य शासन मान्य करणार नाही। एक दिवस आधी कर्मचारी जल्लोष करतात, दुसऱ्या दिवशी इतक्या आक्रमक पद्धतीचं तेही शरद पवारांच्या घरावर। याचा अर्थ असा आहे की त्यांना कोणीतरी भडकवलेलं आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत आणि पोलीस शोध घेऊन योग्य ती कारवाई करतील। देवेंद्र फडणवीस म्हणतात की सरकारचं इंटेलिजन्स फेल आहे आणि त्यामुळे ही घटना घडली। बघा, असं आहे की झालेल्या घटनेची चौकशी पोलीस करतायत आणि पोलीस जोपर्यंत कुठल्याही निष्कर्षाप्रत येत नाहीत तोपर्यंत यावरती बोलणं योग्य ठरणार नाही। विरोधक विरोध करतील, विरोधी वाक्य वापरतील, अपयश आहे सरकारचं असं म्हणतील, परंतु आम्हाला आमचं काम माहिती आहे, आम्ही ते योग्य पद्धतीने करू। सर, एक प्रश्न आहे की एसटी कर्मचारी हे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत, त्यांच्यापर्यंत कोर्टाने जे आदेश दिले ते व्यवस्थित पोहोचले गेलेले नाही आहेत, त्यांना व्यवस्थित कळलेले नाही आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड संभ्रम आहे, विसंगती आहे। हे पहिल्या दिवसापासून सदावर्ते त्यांचं दिशाभूल करतायत। 100% मी विलिनीकरण तुम्हाला मिळवूनच देईन अशा प्रकारच्या वल्गना देऊन हा संप 5 महिने खेचला गेला। कोर्टाने ज्या त्रिसदस्यीय समिती नेमली होती त्या त्रिसदस्यीय समितीने एकदा आपला निर्णय जाहीर केल्याच्या नंतर देखील त्यांची भाषा अशीच होती की विलिनीकरण होईलच आणि मी ते तुम्हाला मिळवून देईलच। जे ग्रॅच्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड हा आम्ही देतोच आहे, फक्त कोर्टाने सांगितलं वेळेवरती द्या, त्याचं भांडवल करून मिळालेलं त्यांना जे अपयश आलेलं आहे हे अपयश लपवण्यासाठी कदाचित अशा प्रकारचं वातावरण खराब करून स्वतःचं अपयश लपवण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं। आझाद मैदानामध्ये जो जल्लोष केला, जी काही रंगपंचमी साजरी एक प्रकारे धूळफेक होती कर्मचाऱ्यांची, ही 100% धूळफेक होती। कारण ज्या कारणास्तव हा संप झाला, ज्या कारणास्तव 5 महिने एसटी बंद केली गेली, ज्या कारणास्तव महाराष्ट्राच्या जनतेला 5 महिने वेटीला धरलं गेलं आणि ते कारण हाताला लागलं नाही आणि फक्त ज्या कारवाया ज्या केल्या होत्या त्या मागे घेण्यात आल्या, मग या मागे कारवाया घेण्यासाठी 5 महिने एसटी बंद केली होती का? म्हणजे स्वतःचं आलेलं अपयश लपवण्यासाठी त्या दिवशी जी काही धुळवड साजरी केली गेली ही धुळफेक नाही तर काय, याला दुसरं काय म्हणायचं। या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या शेवटच्या समारोप भाषणामध्ये गुणवंत सदावर्ते म्हणतात की मी जे मेलेले कर्मचारी आहेत त्यांना जे काही वारसा हक्काप्रमाणे मी मिळवून दिलं, सरकारने दिलं नव्हतं का? असं काही झालेलं नाही। जे कर्मचारी मृत पावलेले आहेत
कोरोनाच्या काळामध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांना शासकीय नियमाप्रमाणे जे शासनाच्या नियमात बसतात त्यांना 50 लाख रुपये दिले. त्या व्यतिरिक्त देखील ST लॉसमध्ये असताना देखील जे कर्मचारी कोरोनामध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांना आम्ही 5-5 लाख रुपये त्यांना प्रत्येकी महामंडळाच्या वतीने दिलेले आहेत. जे कर्मचारी मृत पावले आहेत ह्या दरम्यान STच्या काळात मी स्वतः याची घोषणा केली होती की त्यांच्या वारसाला आम्ही STमध्ये नोकरी देऊ